चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मंडळी, आणि आज आहे आपला डे 3. आपण जाणार आहोत इकडनं जोशीमठ, आणि आज संध्याकाळी जोशीमठ फिरणार. मग उद्याचा प्लॅन आपण सांगूया. आणि वाजलेले आहेत सकाळची 11:17 आणि आता आपण बद्रीनाथवरून निघालो आहेत. तर आजचा ब्लॉग चालू करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. माईक नाही लावला, वाऱ्यामध्ये आवाज येईल तो. सर 50 रुपये मागायचे बरं का. कशाला? काल मी डिझेल भरून आलो, म्हणजे पैसे दे 50 रुपये. म्हटलं मी इथं सोबत जातो. ते म्हणले मानायला नाही, मला आम्ही जाऊन आलो सकाळी. काय नाही बोललो. तर समोर तुम्ही बघितलं तर हा राईट जातो बद्रीनाथचा आतमधनं. हा जो लेफ्ट आहे हा आपल्याला घ्यायचा आहे. हा आहे बद्रीनाथचा बायपास रस्ता, जेणेकरून आपण डायरेक्टली जो बद्रीनाथचा मेन जो चेकपोस्ट आहे तिकडे आपण पोचतो. तर आम्ही थांबलेलो हॉटेल शुभमध्ये, जो बद्रीनाथ आणि मानाचा जो रस्ता आहे तिकडे हॉटेल आहे. थोडंसं बद्रीनाथपासून लांब आहे, पण त्यांच्याकडे प्रॉपर पार्किंग बिर्किंग, जेवणाची उत्तम सोय आहे, म्हणून आम्ही तिकडे थांबलो. आणि तिकडे आम्हाला अनिरुद्ध म्हणून जे आहे ते इचलकरंजीतले एक गृहस्थ आम्हाला भेटले. तर ते तिकडे हंगामी काम करायला येत. तर मी कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जो नंबर जो आहे आमचा, जे हॉटेल ओनर आहेत त्यांचा मी तिकडे नक्की कॉन्टॅक्ट करू शकतो. तर परवाच्या दिवशी जेव्हा आपण आलेलो तेव्हा एकदम संध्याकाळ झालेली, सगळेजण थकलेले, तर एवढं आम्ही जास्त काही शूट नाही केलेलं. पण माझ्या हिशोबाने हा जो 45 किलोमीटरचा जो पट्टा आहे तो वन ऑफ द मोस्ट सिनिक हायवेज नक्कीच आहे. तर हे तुम्ही एन्जॉय करा. पाठच्या तर ह्याच्यामध्ये येते. हो आहे ना, रेडी घेऊ दे तुमचं. इकडेच ते आपलं रजिस्ट्रेशन चेक केलेलं ना, ते येताना नंबर सांगितला ना, नाव विचारलं तुम्हाला. इथे केलेलं का तिथे केलेलं वरती? इकडे त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो, त्या मोबाईलमध्ये ते QR कोड दिल्यावर स्कॅन करतात. हा फक्त बघतोय की काय, म्हणजे तुमची माणसं कोण आहेत वगैरे. कारण मेन तर ते जातानंतर चेक करणार ना. पुढे जर तू विचारत असेल तू बघतोय माणसं कोणता आहे वगैरे. नमस्कार. कितने लोग हैं? हम लोग हैं 4 जन हैं. दो. थैंक यू. गाडीचा नंबर आणि माणसं. आणि किती? मग काम करूया, म्हणजे जेवण वगैरे जे आहे ना आपण सगळी ते वरतीच ते आवलीचं तिकडे कुठेतरी करूया. रस्ता आहे तिकडेचा, कारण का हा म्हणत होता तिकडे जाता सीझन नाही. हां तिकडे असणार. तर हळूहळू आपण ज्योतिर्मठ म्हणजे जोशीमठच्या एक जवळ जरा पोचू लागलेलो आहोत. तर नमस्कार मंडळी, आणि वाजलेले आहेत ऑलमोस्ट 12ला 10 मिनटं कमी, 11:50.
आणि हे आहे हनुमान चट्टी, जिकडे हनुमानाने भीमाचा गर्भ तोडलेला ही जागा आहे. एकदम रस्त्यालगतच आहे. तर नक्की तुम्ही जाताना किंवा येताना भेट द्या. तर हा आहे जोशीमठचा वन वे आणि इकडनं गाड्या जातात आणि तिकडनं त्या साईडने गाड्या पै येतात असं आहे. तर यासाठी असं थोडंसं हा वन वे आहे बरोबर. हा खाली जाण्याचा त्या साईडला बद्रीनाथ बघा दिलेली आहे असं. तर आपल्याला जायचं सरळ आणि जनरली इकडे ट्रॅफिक असतं. आपण येताना त्या दिवशी आपण असं आलो. तर तुम्ही बघाल तर आपण जोशीमठ ऑलमोस्ट क्रॉस केलं आहे. जो मेन वन वेवाला जो ट्रॅफिक पॉईंट आहे तिकडे थोडंसं ट्रॅफिक लागलं पण ठीक आहे. म्हणजे ॲटलिस्ट आपण गेलो. आणि हा जो रस्ता आहे इकडनं जेव्हा आपण लेफ्ट घेणार तेव्हा आपल्याला लागणार जोशीमठ टू ऑली रोड. तर आम्ही जे हॉटेल बुक केलेलं ते या ऑली रोडला बुक केलेलं. कारण काय आम्हाला नेक्स्ट डे जेव्हा आपण निघू तेव्हा आम्हाला डायरेक्टली परत त्या जोशीमठच्या ट्रॅफिक पॉईंटमध्ये परत फसायचं नव्हतं. तर हा होता छोटासा अपडेट. थोड्याच वेळात आम्ही नंतर जोशीमठच्या हॉटेलमध्ये पोहोचलो.